रामकृष्ण हरी. कसे आहात आपण सर्वजण? तर आज तो दिवस उजाडला ज्या दिवसाची मुलं खूप आतुरतेने वाट पाहत होती. तो दिवस म्हणजे आज सहल निघणार आहे मुलांची. सहलीसाठी सर्वजण इथे उपलब्ध आहे. गाडी पण आली आहे आणि गाडीचे पूजन करून घ्यायचे काम चालू आहे. सर्व मुले खूप आनंदात होते. म्हणजे आज खूप मजा येणार, आम्ही चाललो आहे. आणि सहल जी चालली आहे ती खट्टोड फार्म येथे चालली आहे, जी बिडकीन डोरकीनपाशी आहे. खटोड फार्म ओरडा पार्टीचे ठिकाण आहे आणि तिथे खूप लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहे. मुलांना खेळण्यासाठी रेन डान्स, ते उंट वगैरे, उंटावर बसणे, वेगवेगळ्या पद्धतीचे राईड आहे. ते समोर दाखवतो तुम्हाला. जे काही मुलांनी तिथे अनुभव घेतलेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो. हे बघा, माझी मुलगी खूप खुश आहे सहलीला जाण्यासाठी. आणि इकडे सर्व शिक्षक आणि काही पालक वर्ग आहे. आणि इकडे या साईडला मी ते बसमध्ये सर्वजण कसे खुश होते बघा. ही माझी मुलगी, मोठी मुलगी, या साईडला लहान मुलगी होती. इथे बस ड्रायव्हर आणि निघालेले आहे. सर्वजण खूप आनंदामध्ये आहे. ही शिवरी बघा कशी बाय बाय करते. आणि इकडे आम्ही सर्वजण प्रत्येकजण व्हिडिओ काढत आहे. मला आपण बी काढून द्या. मुलांना शेवट बाय बाय करा. बस निघाली होती परंतु पुन्हा थांबली. मुलांचा जयघोष चालू होता, गणपती बाप्पा मोरया. आणि त्यानंतर त्यांनी असे ठरवले की शिवाजी महाराजांची आरती घेऊया. त्यासाठी सर्वजण उभे राहिले होते. आणि इकडे पाठीमागे लहान मुलांचा थोडा गोंगाट चालूच होता. आणि शेवटी बस निघालेली आहे. सर्व पालकांनी बाय बाय करून मुलांना शेवटी सर्वजण आपापल्या घरी निघाले. त्यानंतर इथे खट्टोड फार्ममध्ये बघा अशा प्रकारे मुलांनाही खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होते. जे काही फोटोग्राफ सरांकडून मिळाले ते तुम्हाला इथं दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. इथं रेन डान्स वगैरे बघा कशा पद्धतीने. स्विमिंग पूल पण होता म्हणे तिथे. घरी आल्यानंतर मुलींनी सर्व माहिती सांगितली मला. आणि त्यानंतर मी एक छोटीशी आठवण म्हणून हा आपला व्हिडिओ तयार करत आहे. हे बघा, हे बी चरखापासून ते बनवते, ते ही पण ॲक्टिव्हिटीज मुलांना दाखवण्याचा एक प्रयत्न. इथे मुलांना जेवण्यासाठी सोय होती या साईडला. शेवटी मुलं घरी आले आहे. आणि जाणून घ्या मुलांना कसं वाटलं त्यांना. तर मला तिथं जाऊन खूप चांगलं वाटलं. तिथं खूप ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं उंटावरती बसायचं, उंट राईड, असे छोटे छोटे अलग अलग प्रकारचे खूप राईड होते तिथं. जेवणासाठी काय होतं? जेवण्यासाठी तिथं आम्हाला बुड्डीचे बाल दिसले. बुड्डीचे बाल जेवायला नाही, तिथं जेवायला आम्हाला एका नाश्त्याला सकाळी इडली सांबर भेटलं आणि पोहे होते. त्यानंतर दुपारच्या जेवणाला आम्हाला भात होता, पुलाव होता, पुलाव, पुरी म्हणजे बटाट्याची भाजी होती, डबल नूडल्स होते आणि गुलाबजामुन होते. हे आम्हाला हे प्रकारचे आम्हाला खायला होते. तिथे आम्ही खूप मस्त राईड केल्या. स्विमिंग पूलमध्ये गेलो, डबल डान्स केला. आता मला